शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज 25 जून 2024 मंगळवार। आजच्या दरम्यान येत्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन राज्यात मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर जाणून घेऊया आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड आणि बीड, लातूर, धाराशिवच्या भागामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसराला आजच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। मित्रांनो, कोकण पट्ट्यात पाहिले असता मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार एकंदरीत सर्वच कोकण पट्ट्यामध्ये आजपासून पुढील 48 तास ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मोठा जोरदार पाऊस कोकणात देखील आज उद्या झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भात पाहायचे झाले तर विदर्भातील फक्त काही भागांमध्येच पावसाचा जोर जास्त राहील। यामध्ये बुलढाणा, अकोला या परिसरात मोठ्या पावसाचा इशारा आज देण्यात आला आहे। तर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिमच्या परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।